अश्विनी, तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार, सकाळचे वाजलेत 7:30. माझा सगळा स्वयंपाक झालाय, नवन्याचा टिफिन झालाय, यांचा टिफिन झालाय, हे ऑफिसला गेले देखील. आणि नवन्या उठली होती, तिला स्कूलला जायचंय म्हणून तिच्या जवळ गेली होती, तिला उठवलं होतं. पण आत्ता स्कूलमधून मेसेज आलाय जस्ट आत्ता की आज स्कूलला हॉलिडे, म्हणजे आज स्कूल बंद आहे त्यांचं. तर आज पूर्ण अहिल्यानगर बंद आहे, त्यामुळे त्यांच्या स्कूलला देखील सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे आज नवन्याची मज्जाच मज्जा आहे. आणि तिला जास्ती वाईट याचं वाटतंय की मला आधीच का नाही कळलं, मग मी काल गावालाच थांबले असते ना, आज आले असते. पण हे आज अचानक, म्हणजे काल संध्याकाळी ही गोष्टच घडली, त्यामुळे काल संध्याकाळपासूनच सगळं बंद आहे. काल आम्ही जेव्हा म्हणजे मंदिरात गेलतो ना, तेव्हाच बरेचसे दुकान वगैरे बंद होते. म्हटलं अहो काहीतरी झालंय. आणि मी ती न्यूज पाहिली होती, ज्यामुळे आज अहिल्यानगर बंद आहे. पण बंद आहे हे माहिती नव्हतं, त्यामुळे फक्त ती न्यूज कळाली होती. आणि ती खूप वाईट गोष्ट आहे खरं तर, जे घडलं आहे ते. पाहूयात आता काय होतं आहे ते. पण आज तर पूर्ण अहिल्यानगर बंद आहे. यांना तर काही सुट्टी नसते, यांचं काही होऊ देत, यांना जावंच लागतं, त्यामुळे ते गेले. पण नवन्याची मज्जा आहे, हो ना नवन्या? ये इकडे, बसली तिथे उठून. तर चलो, मी बाकीची कामं जी आहेत थोडीफार राहिलीत ती करून घेते, कारण आता हिला तर काही स्कूल वगैरे नाही आहे, त्यामुळे मॅडम घरीच आहे. आपले कामं करून घेऊयात. नाहीतर माझं असतं मी तिला स्कूलला सोडवते आणि तिथून आल्यावर मग कामं करते. पण आता मॅडम घरी खुश आहे. अरे मम्मा, टीचरचा मेसेज लेट आला ना, टीचरला लेट कळलं, आता आला. खाईल घरीच, त्यात काय. रात्रीच्या जेवणात मी माझ्यासाठी सोया चंक्स बनवत होते, तर म्हटलं चला माझ्यासाठी बनवते तर याची रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करते. अगदी इझी आणि टेस्टला तर एक नंबर लागते. आता मी यात पेरी पेरी मसाला टाकणार आहे, म्हणून याला मी पेरी पेरी सोया चंक्स म्हणते. तर याला काय म्हणतात हे नक्की मला माहीत नाही, किंवा तुम्ही मसाला टिक्काही म्हणू शकता, कारण प्रोसेस सेमच आहे त्यामुळे. तर मी ना सोया चंक्स छान असे गरम पाण्यात उकळवून घेतलेत, त्यात मीठ घातलं होतं थोडंसं, आणि मग छान असे सोया चंक्स उकळवून घेतलेत. गार झाल्यावर त्यातलं एक्स्ट्राचं पाणी पिळून काढलं. त्यानंतर एका भांड्यात घेतलं, त्यात मी आलं लसूण पेस्ट, म्हणजे सोया चंक्स एका भांड्यात घेतले, त्यात आलं लसूण पेस्ट घातली, दही घातलं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घातला, आणि भरपूर प्रमाणात पेरी पेरी मसाला घातला. पेरी पेरी मसाला एकदा खाऊन पाहिलात ना, तो प्रत्येक गोष्टीत टाकून खायची इच्छा होते, ते इतकं छान लागतं. आता मी मॅरिनेशनची कुठलीही गोष्ट बनवायची असेल ना, तर त्यात थोडा तरी पेरी पेरी मसाला घालते. त्यानंतर मीठ घालून घेतलं, आणि आता यात ना मी 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे, ते छान असं कोटिंग व्हावं म्हणून. म्हणजे ना त्याची टेस्ट खूप छान लागते. जास्ती घालू नका, नाहीतर पूर्ण कोटिंग बेसनचा होईल आणि प्रॉपर टेस्ट लागणार आहे. म्हणून मी 1 चमच्याच्यात बेसन पीठ घालून घेतलं. आता हे सगळं छान असं मी मिक्स करणार आहे, म्हणजे प्रत्येक एका सोया चंक्सला छान असं कोटिंग तयार होऊन मसाले लागतील यासाठी. आणि आता हे 10 ते 15 मिनटं मस्त आपण असंच मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर एक 10-15 मिनटांनी मी पॅनमध्ये तेल घातलं, तेल सगळीकडे पसरवलं. हा माझा पॅन थोडासा खराब झाला आहे, मला लवकरच दुसरा घ्यायचा आहे, तर मी आणेन. जेव्हाही तुम्ही वेट लॉस करताल किंवा तुम्हाला एखाद्या पदार्थात तेल कमी वापरायचं असेल ना, तर ट्राय करा की नॉनस्टिक पॅन किंवा बिडाचे जे भांडे असते ना त्यात बनवा. त्यात तेल ना बरंचसं कमी लागतं. तर मी जे मॅरिनेट केलेले सोया चंक्स होते ते पॅनमध्ये घालून घेते. पण भांड्याला बराचसा मसाला राहिला आहे आपण जो मॅरिनेट केला होता तो. तर त्याचं काय करायचं, कांदा आणि शिमला मिरची मी थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केली. तर ते मी त्या भांड्यात घालणार आहे, आणि तो सगळा मसाला आपल्या कांद्याला आणि शिमला मिरचीला लागेल, म्हणजे याची टेस्ट अगदी मस्त लागेल. तोपर्यंत मी सोया चंक्स आहे ना दोन्ही म्हणजे सगळ्या साईडनी छान असे पॅनमध्ये परतवून घेतले. सगळीकडून मस्त असे हलवून त्याला ना एक कोटिंग येतं, तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं की आपले सोया चंक्स छान असे तयार झालेत. हे तयार झाल्यावर जे आपण कांदा आणि शिमला मिरची ठेवली होती ती यात घालायची अगदी शेवटच्या क्षणी, कारण थोडंसं कांदा आणि शिमला मिरची कच्ची असली ना तर खायला खूप छान लागतं याच्यात. म्हणजे थोडंसं अगदी अर्धा मिनटात हे परतवून होतं. त्यानंतर आपले सोया चंक्स खाण्यासाठी अगदी रेडी झाले. खूप छान लागतात, खूप मस्त लागतात, आणि हेल्दी पण आहे. त्यामुळे ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहात. आणि हो, तुम्ही याची सोयाबीन चिली देखील बनवू शकता. म्हणजे पॅनमध्ये हे जेव्हा भाज्या टाकून आपण परतवतो तेव्हा सोया सॉस आणि आपला केचप म्हणजे टमॅटो सॉस टाकून परतवून घ्या, तर तुमची सोयाबीन चिली तयार होईल. फक्त तेव्हा पेरी पेरी मसाला नाही वापरलात तरीही चालेल, पण हे असं देखील अगदी अप्रतिम लागतं. तर तुम्ही हे असंही नक्की ट्राय करून पाहात. आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत, आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.